डेव्हलप नेशन म्हणून बघायचं आहे. तर मला वाटतं की आपण जेव्हा युवा संसद म्हणून एक जबाबदारी ह्या दृष्टिकोनातनं जर पॉलिटिक्सला पाहिलं तर जिथे जिथे आपल्याला उणीवा जाणवत आहेत आणि तिथे तिथे आपल्याला जर त्या त्या ठिकाणी आपल्याकडे ते कौशल्य असेल किंवा ती बुद्धिमत्ता असेल किंवा तुमच्याकडे ते बल असेल तर मला असं वाटतं की प्रत्येक युवकाने एकदा तरी प्रयत्न तरी करावा. तुमच्यासाठी आज चांदवड इन्स्टिट्यूटमध्ये अनेक अशा संधी उपलब्ध आहेत जेणेकरून तुम्ही त्या सगळ्या मार्गांना म्हणजे तुम्ही पुढे जाऊ शकता ह्या सगळ्या मार्गांमध्ये, कारण का तुमच्या पाठीशी एक सशक्त खंबीर असं समर्थन उभं आहे. तर मला असं वाटतंय की आजच्या युवकांनी पहिलं मला वाटतंय हसत राहावं, कारण का युवा शक्ती ही एक अशी शक्ती आहे भारतासाठीची की जी विकसित भारताला एके दिवशी विकसित बनवणार आहे. आज आपल्याकडे उपस्थित मान्यवर जे आहेत स्वराज्य संस्थांमध्ये एक महिला फक्त आरक्षण मिळालं म्हणून काम करू शकत नाही, तर तिच्या कामानंतर तिची सुद्धा ओळख तयार होऊ शकते असं मला सांगावंसं वाटतं. आज खऱ्या अर्थाने आदर्श जिल्हा परिषद सदस्य हा पुरस्कार घेत असताना आज खरंच एका खटल्याच्या घरात 40 ते 50 लोक एकत्र असताना अशा खटल्याच्या घरातून महिला आरक्षण मिळालं म्हणूनच खऱ्या अर्थाने माझं नाव पुढे आलं होतं. परंतु आता कुठे सगळीकडे प्रशासक आहे, आम्ही काही पदावर नाही, तरी सन्मान मात्र सगळीकडे चालले. त्याचं कारण फक्त आणि फक्त आपण केलेलं काम असतं. स्थानिक स्वराज्य संस्था ह्या घराघरापर्यंत पोहोचून त्यांना वेगवेगळ्या योजना देण्यासाठी अत्यंत सुंदर काम करत असतात आणि मला खूप अभिमान वाटतो की या संस्थेमध्ये मला काम करता आलं आणि अनेक योजनांचा लाभ अनेक गरिबांपर्यंत, ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत त्या पोहोचवता आल्या. आज खऱ्या